या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। डॉक्टर विजय ठाकरे यांची राज्य न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा मुंबई येथे सहसंचालकपदी पदोन्नती झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा वरुड तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी अनेक मान्यवर मंडळी व पत्रकार बांधव उपस्थित होते। आज संत्रानगरी वरुड येथे न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेचे संचालक सहसंचालक डॉक्टर ठाकरे सर आले। सर काय सांगू शकाल? संत्रानगरी आले असून तुमचा सत्कार झाला, काय सांगू शकाल सर? तो तर माझ्या मातीनं केलेला सत्कार आहे, माझ्या सगळ्या लोकांनी, घरच्या लोकांनी केलेला सत्कार आहे। त्याच्यासाठी तर मी वाट बघत होतो असं म्हणायला हरकत नाही। त्यामुळे आज मन भरून आलं आहे आणि माझ्या लोकांमध्ये आज मला माझा पूर्ण दिवस घालवता आला, माझ्या गुरुवर्यांसोबत दिवस घालवता आला, याचा मला खरंच आनंद आहे। सर आपल्या या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन कराल आपण? कारण की तुमच्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे कमी आहे, येण्याची संख्या कमी आहे, काय सांगू शकाल? त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सब्जेक्ट अजून स्ट्रॉंग करावं लागेल, त्याच्यामधले बारकावे तयार करावं लागेल। कारण की कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये नुसतंच डिग्री घेऊन चालणार नाही, तर डिग्रीसोबत त्यांना त्या सब्जेक्टचं सखोल नॉलेज जर घेतलं तर यश त्यांना नक्कीच भेटेल। सर आज पत्रकार संघटनेचे आपला सत्कार होता, आपले मित्र आहे सगळे, ते तुमचे जुने आठवण ताज्या होतात, काय सांगू शकाल? पुन्हा असं वाटतं की मी माझ्या भविष्यात समोर जाण्यापेक्षा मला भूतकाळात जायला आजही आवडेल की त्या ज्या गोष्टी होत्या ज्याच्यामध्ये मला कदाचित पैसे नव्हते, पण आनंद जो होता माझ्या मित्रासोबत, माझ्या सगळ्या गायच्यासोबत, तो आनंद मला परत अनुभवासा वाटतो। सर आज तुम्हाला घडवण्यात तुमचे गुरु तुमच्या सोबत आहेत, त्यांच्यासोबत मग सत्कार होत आहेत, काय सांगू शकाल? गुरूंच्या समोर मला मगाशी कॉलेजमध्ये असताना मी सरांची आठवण केली आणि मला आनंद यासाठी आहे की त्या आजच्या सत्काराला त्यावेळेसचे माझे प्राचार्य, त्यावेळेस असणारे माझे टीचर्स हे सगळे हजर होते आणि त्यांच्या प्रेझेन्समध्ये माझा सत्कार झाला। याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे? हा माझा सुवर्णयोग आहे। आपल्यासोबत जावळे सर आहे। सर आज तुमचा विद्यार्थी आज खूप मोठा झाला, काय सांगू शकाल सर? त्याचा अभिमान आहे आणि माझ्या अनेक विद्यार्थ्यांनी अशा प्रकारची उंची गाठावी अशी अपेक्षा आहे। आपल्यासोबत डॉक्टर निळकंठराव यावलकर सर आहे, काय सांगू शकाल आपण? मला फार आनंद झाला की आपल्या वरुड तालुक्यातला एक माणूस मोठ्या पदावरती गेला आहे। एक धनराजी वंजारी गेले होते, ते पण गृह विभागातच गेले आणि हे पण गृह विभागातच आहेत। आणि ज्ञानाचा उपयोग कोणाला कसा करता येईल आणि कोण्या पातळीवर जाऊ शकेल हे सांगू शकत नाही, फक्त ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा, यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावं असं मी सर्वांना विनंती करेन। आपल्यासोबत प्राध्यापक कानोकर सर आहे। सर तुम्ही काय तुमचा विद्यार्थी घडत आहे, काय सांगू शकाल? गुरुपेक्षा चेला श्रेष्ठ असावा अशी म्हण आहे। विजय ठाकरे यांनी या म्हणीला जे आहे सार्थक करून दाखवलं, त्याबद्दल जे आहे मला फार आनंद होत आहे आणि त्याबद्दल मी त्यांचा सत्कारसुद्धा करू इच्छितो। त्यांनी जे आहे भावी जीवनामध्ये अजून पुढे जावं आणि भारतामध्ये महाराष्ट्र राज्य जे आहे हे त्याचं पोलीस विभाग हे नंबर 1 वर आहे। तसंच जे आहे तर फॉरेन्सिक सायन्स हे सुद्धा जे आहेत पुढे जावं आणि माझी अशी एक इच्छा आहे की त्यांनी जगामध्ये सगळ्यात मला जे नॉलेज आहे, जगामध्ये सगळ्यात बेस्ट जे फॉरेन्सिक सायन्स आहे ते आहे अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन DC आहे, न्यूयॉर्क स्टेट युनिव्हर्सिटी आहे आणि एक पोलीस डिपार्टमेंट जे इंडियाना पोलीस आहेत, तर त्यांनी जरूर जे आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला जे आहे रिक्वेस्ट करावी आणि अमेरिकेचा दौरा करावा, तिथलं टेक्निक त्यांनी जे आहेत ते अवगत करावं आणि हे टेक्निक जे आहेत अवगत केल्यानंतर जे आहेत पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र राज्याचं नाव हे टॉपवर करावं अशी माझी हार्दिक इच्छा आहे। आज संत्रानगरी IMS हॉल येथे आज न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेचे सहसंचालक डॉक्टर विजय ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला, पत्रकार संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला। आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवससुद्धा आज या हॉलमध्ये साजरा करण्यात आला आणि असे मार्गदर्शन होणं काळाची गरज आहे। सरांचा संपूर्ण वरुडवासियांनी नागरिक सत्कार केला आणि हा माझा मातीतला सत्कार आहे, त्यामुळे आज अशा सत्कार होणं काळाची गरज आहे आणि सरांसारखे मूर्ती घडवणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे। पाहत राहा कॅमेरा निकू बावनेसह प्रवीण सावरकर, चोळामणी स्पोर्ट।